नमस्कार, मी विजया डोळे. आपलं आदिनाथ चॅनलवर, आदिनाथ ज्योतिष चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या ह्या भागामध्ये आपण ज्योतिष म्हणजे काय, कृष्णमूर्ती पद्धती म्हणजे काय आणि कृष्णमूर्ती पद्धती का शिकावी, त्याचं कारण काय, आणि दुसरं असं की पंचांग बघणार आहोत आपण की पंचांगामध्ये ज्या काही गोष्टी आपल्या ज्योतिषाला उपयोगाला आहेत त्या गोष्टी आपण विशेषतः बघणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया की ज्योतिष म्हणजे काय. तर काय आहे, आपण खूप जणांनी ऐकलेलं आहे ज्योतिष वेगवेगळ्या पद्धतीने बघतात. कोणी चेहऱ्यावरनं सांगतं, कोणी हातावरनं सांगतं, कोणी पारंपरिक सांगतं, कोणी कृष्णमूर्तीने सांगतं. ज्योतिष बघण्याचे अनेक प्रकार आहेत, पण आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे काय हे आपण आधी बघणार आहोत. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, तर आपलं जी व्यक्ती किंवा प्रश्नकुंडलीप्रमाणे त्यावेळी आकाशस्थ ग्रहांची जी स्थिती असेल त्याच्यावरनं भविष्य वर्तवणे याला आपण ज्योतिषशास्त्र म्हणतो. म्हणजे एखादी क्षव्यक्ती असेल, तिचा जन्म कोल्हापूरमध्ये 18/10/24 साली झाला, तर 18/10/24ला कोणत्या वेळी झाला ती वेळ 10:40 सकाळी. ह्या वेळेचे जे ग्रह आकाशात असतात त्या ग्रहांच्या वरून ते कायमस्वरूपी तुमच्या याच्यात असतात आणि त्याच्यावरूनच तुम्ही भविष्याचा वेध घेऊ शकता. आणि ह्यासाठीच आपण ज्योतिषशास्त्र असं त्याला म्हणतो. आता ज्योतिषशास्त्र एक विषय असा आहे की ज्योतिषशास्त्र विश्वास ठेवा का नाही, कारण खूप लोक असं म्हणतात की ज्योतिषशास्त्र काय आमचा विश्वास नाही. पण मी एक साधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं एक उदाहरण देते की ग्रह कसे आहेत, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो. आता बघा कसं होतं, तुम्ही बघता की पौर्णिमेला आणि अमावस्येला समुद्राच्या याच्यात खळबळ बसते, म्हणजेच आहोटी आणि भरती होते. मग हे काय हो, हे असंच आहे की चंद्राचा त्याच्यावर इफेक्ट होऊन आपल्याला त्याची आहोटी किंवा भरती दिसते. म्हणजेच त्या ग्रहांचा इफेक्ट आपल्यावर, माणसांवर किंवा सगळ्यांवर होतो हे निश्चित. तसं तर आपल्या याच्यात पंचतत्व आहेत, त्यात पाणी पण आहेच ना. म्हणजे सगळे ग्रह आपल्यावर परिणाम करत असतात किंवा त्याचे आपल्याला काय जे चांगले वाईट हे परिणाम मिळत असतात. हे झालं हे. आता कृष्णमूर्ती पद्धती म्हणजे काय, तर आता आपली पारंपरिक पद्धती जी आहे म्हणजे बेसिक आहे पारंपरिकचं, ते आपण तसंच ठेवलेलं आहे कृष्णमूर्तीमध्ये. पण कृष्णमूर्तीमध्ये काय केलं आहे आपण की त्यामध्ये आता समजा एक रास किती यायचे, 30 अंशाचे. तर पारंपरिकमध्ये राशीवरनं भविष्य होतं किंवा एखादा ग्रह कुठल्या राशीत आहे. परंतु कृष्णमूर्तीमध्ये काय आहे, ग्रहापेक्षा ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्याला जास्त महत्त्व दिलं जातं. आता चंद्र हा मंगळाच्या नक्षत्रात आहे, तर मंगळ कुठे आहे बरं, तर सप्तमात आहे, दशमात आहे. तो ज्या ठिकाणी आहे, ज्या स्थानात आहे त्याचं फळ दिलं जातं. याला कृष्णमूर्ती पद्धती म्हणतात. त्याला जास्त महत्त्व आहे. आणि त्याचा सप म्हणजे चंद्राचा सप समजा शनी आहे, मग शनी कोणत्या कोणत्या स्थानाचा कार्यश आहे, त्यानुसार शनी जो सप आहे तो तुमचे पूर्णपणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे किंवा होकारार्थी नकारार्थी जी काही उत्तर आहेत ती तो सब देत असतो. आलं का लक्षात. आणि लक्षात ठेवा की एका राशीमध्ये समजा मेष घेतली, वृषभ घेतली, कुठली रास घ्या, त्याच्यात काय 30 अंशामध्ये 2.25 नक्षत्र असतात. आता मेष राशीमध्ये कोणती नक्षत्र आली, अश्विनी, भरणी आणि कृतिकाचं एकच चरण, हो की नाही. मग तुम्ही जर विचार केलात तर पूर्ण 30 अंशापेक्षा जर हे 9 भागातला एक भागाचा जर 3
अंश 20 कला याचा विचार केला तर तुम्ही जास्त डिटेलमध्ये जाऊ शकता, हो की नाही? त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला कृष्णमूर्ती पद्धतीत जास्त आपल्याला सोयीस्कर होणार आहे. आणि कृष्णमूर्तीमध्ये पद्धतीमध्ये काय माहिती आहे का, त्याच्यात नियम आहेत. पूर्ण नियमानुसार सगळे प्रश्न बघितले जातात. समजा विवाहाचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, अजून कुठला प्रश्न आहे, तो सगळे प्रश्न हे त्याला नियम आहेत. त्या नियमानुसार तुम्ही प्रश्नाची उत्तरं शोधू शकता. त्यामुळे अर्थातच कृष्णमूर्ती पद्धती तुम्हाला जास्त सोपी जाईल. आपण तर सविस्तररित्या बघणारच आहोत कृष्णमूर्ती पद्धती, त्यात काही प्रश्नच नाही आहे. आता याच्यात कसं आहे, आकाशगंगा, अनेक आकाशगंगा मिळून एक ब्रह्मांड बनतं. आणि आपली जी आकाशगंगा आहे म्हणजे पृथ्वीच्या भोवती जे 9 ग्रह फिरतात, जे 12 ग्रह असतात, ते ठराविक अंतरावर असतात, ठराविक गतीने फिरत असतात. ते आपल्याला दिसतात, हो की नाही? त्यांचं भ्रमण चालू असतं. आणि राशी आणि नक्षत्र हे मात्र काल्पनिक आहे. रवी चंद्र हे कुठल्या अंतरावर आहे, कुठं आहे, हे तुम्ही दाखवू शकता. पण आज मेष रास दाखवा, वृश्चिक दाखवा, तुम्ही दाखवू शकत नाही. त्याचं कारण त्या संपूर्ण 360 अंशावर त्या काल्पनिक आहे. 360 अंश भागिले 12 राशी म्हणून काय झालं, एक राशीचे अंश किती झाले, 30 अंश झाले. तसंच नक्षत्र हे 27 आहे आणि 27 नक्षत्र हे सुद्धा काल्पनिक आहे. म्हणजे त्याचे कुठं हे नाही आहेत, दाखवता येण्यासारखं नाही आहेत. त्या नक्षत्राला म्हणजे कसं 360 अंशाचा परी आहे पूर्ण तुमचा, म्हणजे आकाशगंगा आहे, त्याचे जर 360 अंशाला 27ने भागलं, डिवाइड केलं तर किती येतील, 13 अंश 20 कला. हे काय झालं, एक नक्षत्राची लांबी झाली. एका नक्षत्राची लांबी 13 अंश 20 कला. आणि एका नक्षत्रात किती चरण असतात, 4 चरण असतात. म्हणून 3 अंश 20 कला हे एक चरण झालं. असे 4 चरण मिळून एक नक्षत्र बनतं. आलं लक्षात? आणि याच्यात किती चरण असतात, राशीत 9 चरण असतात. म्हणजे मेष राशीमध्ये काय आहे, अश्विनीचे 4 चरण, भरणीचे 4 चरण आणि कृत्तिकाचं मात्र 1 चरण. कारण 9 चरण असतात, 4 आणि 4 8 आणि 1 9. आता आपण काय बघणार आहोत की याच्यात आता एक तुम्हाला मी ह्याच्यावरून एक गोष्ट दाखवते. 60 विकला बरोबर 1 कला, 60 कला बरोबर 1 अंश, 30 अंश बरोबर 1 रास, 360 अंश बरोबर 12 राशी. आपण 360 अंशाला जर 12ने डिवाइड केलं तर किती अंश येतात, 30 अंश येतात. त्याची 1 रास होते. आलं लक्षात? आता आपल्याला काय म्हणायचंय की तसंच नक्षत्रांचं पण कसं आहे ते बघूया. 360 अंशाचे 27 सारखे भाग पाडले तर ते 13 अंश 20 कला आहे. हे एक नक्षत्र आहे. आता आपण बोललोच, बघितलंच ना. एका नक्षत्रात 4 चरण येतात व एका राशीत 9 चरण येतात. म्हणून एका राशीत 2.25 नक्षत्र येतात. आता मेषमध्ये काय पाहिलं आपण, अश्विनी भरणी हे पूर्ण नक्षत्र आणि कृत्तिकाचं मात्र 4 चरणातलं एकच चरण घेतलं आपण, ओके नाही, पहिलंच चरण म्हणजे 2.25 झाले. म्हणून एका राशीत 2.25 नक्षत्र येतात. ही प्राथमिक माहिती आपण आता पाहिलेली आहे. पंचांग बघणार आहोत आपण. आता पंचांग म्हणजे काय, पंचांग हे खूप दिवसापासून आलेली गोष्ट, खूप वर्षानुवर्ष पंचांग हे काढलेले. पंचांग कसे असतात, काही टिळक पंचांग असतं, काहींचं आणखीन म्हणजे अनेक प्रकार आहेत पंचांगाचे सुद्धा. पण आपण मात्र दाते पंचांगाने अभ्यास करणार आहोत या अभ्यासणार आहोत. दाते पंचांग, दाते पंचांग हे सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यावरनं सगळेजण जनरली अभ्यास करतात. तर आता आपण हे पंचांग बघताना पंचांगातली जी आपल्या ज्योतिषासाठी आवश्यक माहिती ती जास्त करून बघणार आहोत आपण. आता इथे पहिल्या पानावर काय असतं, स्वस्ती श्रीमद शालिवाहन शक 1946 क्रोधी नाम संवत्सर, हे स्टार्टला. मग किती सालचं पंचांग हे सगळं झालं
की ह्या पंचांगामध्ये काय काय माहिती असते. पंचांगामध्ये सगळ्या प्रकारची माहिती असते. तुम्हाला काय असतं तर पौर्णिमा आणि अमावस्या ह्याच्या दिवसाचं स्टार्ट आणि शेवट हे सुद्धा या पंचांगात असतं. गुरु शनी कधी बदलतात ते लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर मंगळ म्हणजे कधी कुठल्या स्थानात असलं म्हणजे मंगळ आहे हे ह्याच्यात लिहिलेलं असतं. तसंच या ह्याच्यात आपल्याला राशी, त्यांची नक्षत्र आणि त्यांच्या संदर्भातली सगळी माहिती ह्याच्यात मिळते. आणि गुणमिलन आपण ह्याच्यात बघू शकतो. म्हणजे वधूवरांचं गुणमिलन असेल तर हे आपल्याला ह्याच्यात बघायला येतं की वधूचे आणि ह्याचे ही रास आहे, हे नक्षत्र आहे, तर किती गुण जमतात हे सुद्धा ह्याच्यावरनं बघायला येतं या पंचांगावरनं. तुम्हाला काही वेगळं म्हणजे हे हवं असं नाही आहे. आता कसं झालं आहे हे पंचांग हे आपण ह्याच्यावरनंही बघतो, याच्यावरनं सगळी डिटेल तुम्हाला माहिती मिळते. परंतु ह्याच्यात बघा आपल्याला महत्त्वाची पानं आता अशी आहेत की 27 पान आपल्याला हे बघा 26 पान आहे. हे आपल्याला सगळ्या ग्रहांची माहिती. आणि एक तर पहिलं लक्षात ठेवायचं की हे पंचांग हे नेहमी मराठी महिन्यांपासून असतं. म्हणजे चैत्र महिन्यापासून असतं. गुढीपाडवा हा पहिला दिवस धरला जातो आणि गुढीपाडव्याच्या दिवसापासून नवीन पंचांग चालू होतं. तर या 27 पानापासून तर 73 पानापर्यंत काय आहे तर आपल्या महत्त्वाची माहिती आहे. एक तर सगळे महिने आणि त्याची प्रत्येक तारीख याच्यात दिलेली आहे. हां, आणि याच्यात सकाळी 5:30चे काय दिलेले ग्रह दिलेले सगळे की त्यांचे स्पष्ट ग्रह त्या किती अंशावर, किती कलेवर, किती विकलेवर आहे हे सगळं ह्याच्यात दिलेलं आहे. आता बघा काय आहे 9 एप्रिल 9 एप्रिल रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु हे सगळे ग्रह त्यांचे स्पष्ट ग्रह दिले. मग आता समजा एखाद्याचा आपल्याला हे 27 पानावरचं ते 73 सालापर्यंत 73 पानापर्यंतचे कसे काय उपयोग पडणार. आता समजा एखाद्याचा जन्म 18 एप्रिल 24चा जन्म आहे तर तुम्हाला काय करायला लागेल इथे एप्रिल महिन्यात जायचं. 24 सालचं पंचांग घेऊन एप्रिलमध्ये जायचं आणि 18 एप्रिलच्या आधीचे आणि 18 एप्रिलच्या असे दोन्हीचे सगळे स्पष्टग्रह लिहून घ्यायचे. त्याच्यात प्लस मायनस करून आपण गणित मांडायचं आणि त्यावरून आपण कुंडलिनी मांडू शकतो. त्यामुळे हे आपल्याला यांचे स्पष्टग्रह करायला अतिशय महत्त्वाचं पंचांग ठरतं. तसंच त्याच्याच वर काय आहे तर समय प्रातःकाल नंतरचे आणि संध्याकाळचे समय सायंकाळचे. तर हे पण डेट वाईज दिले जे एप्रिलमध्येच पूर्ण 9, 10, 11, 12. मग एखाद्याचा जन्म किती वाजता आहे दुपारी 4:10 आहे. कधी आहे 10 तारखेला आहे. समजा 10 तारखेला 4 वाजून असं बघणार वर कशा राशी आहेत मीन, मेष, वृषभ, मिथुन ह्या सगळ्या राशी लिहिलेल्या आहेत. या सकाळी ह्या संध्याकाळच्या. 10 तारखेला 4 वाजून दुपारी 4:10. मग बघा कुठे आली. आता हे बघा याच्यात कर्क राशीला काय आहे 02:39 म्हणजे 2:39 ते 4:45 याच्यापर्यंत सिंह रास म्हणजे हे जे असं वेळ आहे ही ते लग्नाची दाखवतं. हे सिंह लग्न धरायचं. लग्न म्हणजे प्रथम स्थान. पहिल्या स्थानामध्ये 5 आकडा मांडायचा आणि मग अँटी क्लॉकवाईज सगळी स्थानं आपण लिहून घेणार आहोत. म्हणजे पूर्व दिशेला जी पहिली रास येते ते म्हणजे लग्नस्थान आणि इथे कुठली आली सिंह रास आली. मग सिंह म्हणजे 5 आकडा म्हणून 5 पासून आपण पुढचे लिहून घ्यायचं. म्हणजे हा याचा उपयोग आपल्याला त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर प्रत्येक ग्रह आहे ते ग्रह किती तारखेला बदलतात, कधी वक्री होतात, कधी मार्गी होतात हे सगळं आपल्याला ह्याच्यात दिलेलं असतं. योग दिलेले असतात. युती आहे, नवपंचम योग आहे हेही आपण बघणार आहोत. ह्याच्यात योग बघणार आहोत. ते सगळं ह्या पंचांगापर्यंत दिलेलं आहे. पंचांगामध्ये दिलेलं आहे ते 73पर्यंत हे असंच आहे. त्याच्यानंतर काय आहे तर विवाह आणि उपनयन म्हणजे मुंजी यांचे मुहूर्त दिलेले आहेत की कोणत्या दिवशी काय मुहूर्त आहे, कोणत्या राशीला मुंज केली तर चालेल,
लग्नाचा मुहूर्त काय की ह्या पंचमावर बघून काढता येतो. तसं 74 पान जे आहे ते पण आपल्यासाठी महत्त्वाचे आहे बरं का. त्याच्यात मकर संक्रांतीची सगळी माहिती दिलेली आहे. पण खाली काय आहे, विषोत्तरी महादशा व त्याच्या अंतर्दशा ह्या दिलेल्या आहेत. आता समजा रवी चंद्र ही किती वर्षाची महादशा आहे, रवीची 6 वर्ष, चंद्राची 10 वर्ष, हे सगळं इथे दिलं आहे. आणि कुठली नक्षत्र आहे, रवीच्या ह्याच्यात कोणती नक्षत्र, कृत्तिका, उत्तरा, उत्तराषाढा, ह्या 3 पैकी कुठलंही नक्षत्र असेल तर रवीची महादशा असते. हे ह्याच्यावरनं तुम्हाला कळू शकतं. आलं का लक्षात. म्हणजेच आणि नंतरच्या ह्याच्यात तुमचं काय आहे, बी पेरणी, नांगरणे, ह्याच्यासाठी कोणते मुहूर्त आहे वगैरे ह्याच्यात दिलेले. आणि शेवटच्या पण काय दिलंय, एखाद्या घरातल्याचा मृत्यू झाला कुणाचा, तर त्या माणसाचा मृत्यू झाल्यावर कोणत्या नातेवाईकाला किती दिवस सुतक आहे, किंवा एखादा जन्म झाला तर सोयर किती दिवस आहे, हे सगळं ह्या पंचांगामध्ये लिहिलेलं आहे. तसंच भट आहेत, श्रीराम भट यांनी भविष्य पण त्याच्यात वर्तवलेलं आहे. एक 3-4 पानामध्ये भविष्याचं आहे. हे असं हे सगळं पंचांग आहे. योग आहेत, करण आहे. आपण योग आणि करण याचं पूर्णपणे काय बघणार आहोत, असं चार्ट बघणार आहोत की कोणते कोणते योग आहेत, त्यातले चांगले योग कोणते, शुभ योग कोणते, अशुभ कोणते, मध्यम कुठले, हे पण आपण चार्टद्वारे बघणार आहोत. तर मला असं वाटतं पंचांग म्हणजे काय. आणि आजकालच्या जगात पंचांग हे तर कधीही लागतं, पण आता कसं झालं, हे आधुनिक योग आहे. आधुनिक युगामध्ये काय झालं आहे, अनेक सॉफ्टवेअर आहे, प्रगत शास्त्र झालेलं आहे. त्यामुळे काय झालं आहे, तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये अनेक सॉफ्टवेअर मिळतात. त्या सॉफ्टवेअरमध्ये एखाद्याची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ टाकलं की सगळी पत्रिका येते, स्पष्ट ग्रह येतात, स्पष्ट भाव येतात, सगळं काही आपल्याला त्याच्यातनं मिळू शकतं. सगळ्या प्रकारच्या पत्रिका काढायला येतात. पण तरीसुद्धा आपण पंचांग शिकलोच ना. हां, आणि आपण कुंडली काढायला शिकणार आहोत. आपण हे सगळं शिकणार आहोत. जरी आपल्याला सॉफ्टवेअरद्वारा लगेच मिळत असलं तरी आपल्याला शिकायला काय हरकत आहे. हां, तर आपण हे सगळं शिकणार आहोत. आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे चार्ट दाखवते, ते तुम्ही एकदा बघा. आता बघा, चांद्रमासाची नावे, हां, म्हणजे मराठी महिने. मराठी महिने आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण पंचांग हे कशावर चालतं, मराठी महिन्यावर चालतं. चैत्र महिन्यापासून आपण पंचांग सुरू करतो. गुढीपाडवा हा पहिला दिवस असतो. त्यामुळे हे माहीत असलं तर मी ह्याच्यात चार्टमध्ये लिहिलं आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, हे काय झालं, 12 महिने मराठी झाले. सगळ्यांना माहीत आहे, पण तरी आपण दिलेलं आहे. तसंच आता वारांची नावं आपल्याला माहीत आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, हे 7 वार आहे. आता कसं आहे, प्रत्येक महिन्यात तिथी असतात. 15 दिवसांनी पौर्णिमा येते आणि 15 दिवसांनी अमावस्या येते. अमावस्या आली की त्याच्यानंतर दुसरा नवीन महिना चालू होतो. तर ह्या तिथींची नावं काय आहे, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. मग आता शुक्ल पक्षाच्या आणि कृष्ण पक्षाच्या प्रत्येक ह्याच्या तिथीचं आपण नामं बघणार आहे. प्रतिपदा, पहिल्याला प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा किंवा अमावस्या. पौर्णिमा झाल्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी ह्याच तिथी येतात आणि मग अमावस्या येते. आलं लक्षात. म्हणजे हे अगदी हे आहे, पण तरी आपल्या चार्टद्वारे मी आपल्याला तुम्हाला दाखवलं आहे. तर योग बघणार. हां, आता योग म्हणजे काय, सूर्य व चंद्र यांच्या स्पष्ट अंशाची बेरीज 13 अंश 20 कला झाली की एक योग होतो. हां, नक्षत्राप्रमाणेच हे 27 आहेत. आलं लक्षात. नक्षत्र कशी 27 तसे योग पण 27 आहे. हे मी याच्यात दिलेले आहेत. हां, इष्टम, प्रीती, आयुष्यमान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृती, शूल, गंड, वृद्धी, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धी, व्यातिपात, वरियान, परेख, शिव, सिद्ध, साध्य, सूक्ष्म, शुक्ल, ब्रह्म, इंद व विघृती.
हे किती आहे? 27 योग आहेत. या 27 योगांची आपण नावं पाहिली. हे तुमच्याजवळ चार्ट असल्यामुळे कायमस्वरूपी राहू शकाल, तुम्ही बघू शकाल. आता यामधील शुभ आणि अशुभ योग कोणते? तर आता आपण हीच ओळीने 27 पाहिले. त्यातलं 12 म्हटलं तर ध्रुवच येणार, 18 म्हटलं तर वरियान येणार, 20 म्हटलं तर शिव येणार. ह्यानुसार हे आकडे आपण दिलेले आहेत. ह्या आकड्यानुसार ते शुभ अशुभ ठरेल. हां, तर एक शुभयोग कुठल्या कुठल्या याच्यावर येतात? 3, 4, 11, 16, 21, 22, 23. हे कुठले? 3 आणि 4. 3 कुठलं? आयुष्यमान, 4 सौभाग्य, 11 वृद्धी. अशानुसार आपण बघायचं. आता अशुभ योग कुठल्या याच्यात होतात? तर अशुभ योग होतात 1, 6, 8, 9, 10, 13, 14, 15, 17, 18, 19 आणि 27. हे अशुभ आहे. म्हणजे कुठलं? 1, 6, 8, 6 अतिगंड, 8 वृत्ती. अशा ह्या आकड्यानुसार हे आपल्याला दिलेले. आणि मध्यम योग कुठले की जे शुभ पण नाही अशुभ पण नाही? ते आहेत 2, 7, 12, 20, 24, 25 आणि 26. आता आपण काय पाहिलं की 27 योग आहेत. त्यातले शुभ योग कोणते, अशुभ कुठले आणि मध्यम कुठले, हे आपण आता बघितलं. आता आपण काय बघणार आहोत? करण बघणार आहोत. चंद्राला सूर्यापासून 6 अंश पुढे जाण्यास लागणारा काळ म्हणजे करण. आलं लक्षात? चंद्राला सूर्यापासून 6 अंश पुढे जाण्याला जो काळ लागतो त्याला आपण करण म्हणतो. म्हणजे तिथीचा अर्धा भाग. करण म्हणजे काय? एक तिथी असेल त्याचा अर्धा भाग. तिथी म्हणजे आता आपण पाहिल्या प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, यातला एक अर्धा भाग. एका तिथीस 2 करण येतात. आलं लक्षात? आता कर्णांची नावं बघूया. किस्तुंभ, बौ, बालव, कौलव, तैतील, गरज, वाणिज, विष्टी, शकुनी, चतुष्पाद आणि नाग. हे 11 करण आहे. मला असं वाटतं आज आपण पंचांग बघितलेलं आहे पूर्णपणे. हे आपण आज इथे थांबायला हरकत नाही. आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण राशी, नक्षत्र, ग्रह, राशी, नक्षत्र आणि ग्रह या सगळ्या मिळूनचा अभ्यास म्हणजे ज्योतिषशास्त्र. आणि कृष्णमूर्ती पद्धती कुणी काढली आहे बरं? कृष्णमूर्ती सरांनी काढली. तेव्हा ह्या कृष्णमूर्तीचं सगळं श्रेय कृष्णमूर्ती सरांना जातं. तर आपण पुढच्या भागामध्ये ग्रहांची माहिती बघूयात किंवा ग्रह, राशी, नक्षत्र हे सगळं आपण पुढच्या भागात बघणार. नमस्कार मंडळी, आपण पुढचा भाग नक्कीच बघाल आणि शेअर आणि सबस्क्राईब कराल याची मला पूर्ण खात्री. धन्यवाद.